मित्रांनो आता आपण आलो इथं तळ्यातल्या महादेवाच्या जरा जवळ आलो. चला आता मध्ये जाऊता सायकल ट्रेन मध्ये तिथे लावता. बघा मित्रांनो आता इथे ही जी विलासराव देशमुख पार्क आहे ना त्याला लोक नाना नानी पार्क पण म्हणतात. इथून मध्ये जाऊन आता आपल्याला तिथं पुढे सायकल लावायचे. इथे साईडला सायकल लावतो आपण जाऊत आता मध्ये. पण सायकल लावला आता तिकडं मित्रांनो आणि आता आपण इकडे चाललो. इकडं काय लेकराचं ते खेळायचं वगैरे सगळं आहे. इथं तिकीट भेटते तर चला बघू. आता सकाळ सकाळ बंद राहते पण तरी बी मी दाखवला लावू. हो का इथं तिकीट वगैरे भेटते सगळं. आता इथं कोण नसते एवढं सकाळ सकाळ. गेट बी बंद आहे. हो का कुलूप लावलं इथं. हो का कुलूप लावले. आता इथं फिरायला बक्कळ काही हाय पण मध्ये जावं लागते डायरेक्ट. मध्ये गेल्यानंतर लेकरावासाठी खेळायला बरंच काही काय आहे. आणि आता आपण तिकडे जाणार आहोत थोड्या वेळानं. तिथलं थोडं दाखवायला लावलं तुम्हाला. हो का असे छोटे छोटे घर असल्याने आहेत तिथं बाजूला. इथं लोक सकाळी सकाळी व्यायामला पण येतात मित्रांनो. आता तेव्हा तिकडे कुत्र बसते. तेव्हा तिकडे कसं बघलाय ती माझ्याकडे चावते का काय की आता पळत येऊन वाटाले. जाऊ दे इकडे जाऊता कशाला. चावलं तर अजून जावं लागेल मग डॉक्टर कडे टचू करायला. हो का मित्रांनो बाकी सगळं एवढा असा ग्राउंड आहे. तिकडं टॉयलेट दिसायले. चला आता आपण मध्ये जाऊता डायरेक्ट. हो का मित्रांनो इथं असं बोटी वगैरे लावलेल्या राहतात. आता हे सध्याला चालू नाही. लय पाणी झालं इथं. पाऊस जास्त पडल्यामुळं पाणी वाढल्यामुळं सध्याला बंद केले ते. जरा जास्त कचरा पण पडलाय बघा इथं. पावसामुळे जरा सगळ्या बोटी वर आल्या. आता पाणीचं प्रमाण पण जास्त वाढलं इथं. पाणी जरा जास्त वाढले मित्रांनो. पाऊस जरा लईच पडला ह्या वेळेस. सगळे इकडे शेत वगैरे लय नुकसान झाले. आता आपण चाललो तिकडं. बाकी इथं व्ह्यू बघा ना कसा एकदम मस्त फिरायला. नंबर 1 असं दिसलं सगळं. तुम्हाला मी पुढून दाखवतो. पुढून जास्त भारी दिसते मित्रांनो ह्याच्यापेक्षा. हो का इकडं बघा. हो का मित्रांनो कसलं दिसलं रे. मित्रांनो इथं मध्ये खेळायचं थोडंफार चालू दिसायले. बघायचे का तुम्हाला. इथून दाखवतो. हो का अशी वाट आहे इथून जायला. मध्ये डायरेक्ट आलो का. हो का असं मध्ये जायला येते. चला आता हे बघा इथं झोका वगैरे सगळं आहे. इथं तुम्ही सकाळ सकाळ मॉर्निंग वॉक साठी जर यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता इथं. बाकी इथं काय लिहिले फ्री प्ले. म्हणजे सगळेजण खेळू शकतात इथं. म्हणजे लहान लेकरं मोठे नाही माझ्यासारखे. आता मी यार म्हणजे मी झालो ना मोठा तरी बी पण झाला आता. हो का इथं असं सगळं खेळू शकतो. तर मित्रांनो मी शिव कापसे. आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपण आलेलो आहे तळ्यातल्या महादेव म्हणजे नाना नानी पार्क बी म्हणलो तरी इथं काही हरकत नाही. नाना नानी पार्क म्हणते त्याला. विलासराव देशमुखजी पार्क म्हणते. आपण इथं आलोय आणि आज आपल्याला तळ्यातल्या महादेवातलं पूर्ण रेकॉर्डिंग करायचे. तिथं काय काय होतं, कशा प्रकारची पूजा होते, किती वाजता आरती होते, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तरी जर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. चला तर आपण मग बघूता तिकडं कसं होतंय काय काय नाही. पूजा किती वाजता होते, कधी भोग लागतात आणि इथं सगळ्यात मोठी आरती वगैरे काय काय असतं, कधी असतं. चला मग बघूयात. आता मित्रांनो आपण तिकडं चालला मंदिराकडे. तुम्हाला ही व्हिडिओ कसं वाटायला काय नाही कॉमेंट मध्ये सांगा. तुमच्या जर कुठलं जवळपास एखादी जर मंदिर असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तिथलं पण शूट घेऊता. म्हणजे आम्ही तिथं येत आहोत. तिथल्या मंदिरचं शूट घेत आहोत तुमच्यासाठी. तुमच्या घराच्या जवळचं जे मंदिर आहे तिथलं आम्ही तुम्हाला दाखवू. किंवा तुम्हाला जर आणखीन कुठला जर मंदिर बघायचं असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ आणू. कमेंट करा मित्रांनो. आजचा ब्लॉग कसं वाटायला काय नाही तुम्ही मला सांगा नक्कीच कमेंट मध्ये मित्रांनो. चला मित्रांनो तेव्हा का तिकडे बघा आता मंदिर आले. मंदिराच्या मधून मी तुम्हाला आता दाखवतो.
कसं दिसतंय काय नाही. तर बाहेर आपण चप्पल काढून जाऊत आता. मित्रांनो आता आपण आलो इथं मध्ये मंदिरमध्ये. मंदिरचं आपण दर्शन घेऊता. चला आता बघू. हे बघा मित्रांनो, इथं आल्या आल्या सगळ्यात असं मोठ्या स्वरूपाचे नंदी महाराज आपल्याला बघायला भेटते. तळ्यातले महादेव पण म्हणते त्यांना. मित्रांनो आता आपण इथल्या मंदिरची थोडीफार माहिती घ्यायचा प्रयत्न करूता. आता जाऊता पुढं. तिथं आपल्याला पुजारी काका वगैरे कोणी भेटते का हे बघूता. चला मित्रांनो बघूता. आजोबा, आता आपण या तळ्यातल्या महादेवाला रोज येत असाल किंवा सोमवार असं काहीतरी येत असाल, तर हे मंदिर म्हणजे बांधून याला किती काळ झाला असेल, तर किती वर्ष झाले असतील, असं काही अंदाज आहे का? आता जवळपास मी इथं 70 वर्षापासून राहतो. 70 वर्षापासून इथं येत आहोत. राहतो इथं. पण ह्याच्या पूर्वीचं नेमकी तारीख मला सांगता येणार नाही. फार जुनं पुरातन मंदिर आहे. जुनं आणि पुरातन मंदिर आहे. चालते. आणखीन काही तुम्हाला जर माहिती इथली आहे का? म्हणजे आम्ही तर इथं नवीन आज शूट करायला आलोय. एक चांगली ट्रस्ट आहे इथं मंदिर. तिथे चांगली ट्रस्ट आहे आणि लोक पूर्ण लातूर शहरातले मनोभावे इथून पूजा करतात, मानतात आणि पावणारा महादेव म्हणून याची ख्याती आहे. तर मित्रांनो आपण इथली माहिती घेतली आणि आता बरेच जणांना इथं हे मंदिर खूप जुनं असल्यामुळे जास्त माहिती कुणाला नाहीये. तरी पण हे मंदिर माझ्याही जन्माच्या आधीच आहे, त्या आजोबांच्याही जन्माच्या आधी आहे. याच्यावरूनच समजतं आपल्याला की हे मंदिर किती जुनं आहे. कमीत कमी 3 पिढ्या त्यांच्या या मंदिरवरती गेलेल्या आहेत आणि या मंदिरचं पायाभरणी हे सगळ्या इथल्या लोकांनी मिळून केलेले आहे असं ते म्हणतात. म्हणून आपण भेटूत असेच नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये. चालते. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो मित्रांनो. बाय.